स्वतेज नेत्री त्रिलोक्य झाले ब्रह्मांड दिशा मदनांत काय तुझं वीण शंभो तुझं वीण शंभो तुझं वीण शंभो हे पिनागपणे ढगून नागभूषणा उभावला हे पार्वती परमेश्वरा तुझ्या पूजन पवित्रचरणी राजकत्राच्या शिवरंग सगळे प्रणाम अस्थिर जीवितम लोके अस्थिर धन यौवने अस्थिर पुत्रदान स्वधर्म कीर्तित्वयम स्थिरम प्रत्येक माणसाचा जन्म शाश्वत आहे माणसाजवळ असलेला धन सुद्धा शाश्वत आहे पुत्राची पद देखील शाश्वत आहे मी या जगात शाश्वत ते काय प्रत्येक माणसाला आचरणात उतरलेला धर्म आणि संपादन केलेले कीर्ती त्याच कीर्तीच्या उच्चतम पवित्र शिखरावरती अगदी मानानं विराजमान कीर्ता आज दिवसभर जीवन मी सगळं तत्पर ठरलो लेकिन अंकुशाने लगा ही राजकारभाराची तिन्ही सूत्र अगदी आम्ही आमच्या हाती धरली आणि तद्दिनापासून या आमच्या 4 वर्णीय प्रजेचं संगोपन आम्ही आमच्या स्वजीवनात करू लागलो याचा मुळातील कारण काय असेल तर केवळच्या मातृदेवतेनं आम्हाला केला तो उपदेश आणि तो उपदेश कोणता असेल तर बाळ अरे गेवळानंतर भरारी नाही साधू नंतर कृपा नाही आई नंतर वात्सल्य नाही आणि जन्मानंतर दुसरा जन्म नाही आईच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्दाने शब्द आम्ही आमच्या स्वतःच्या फोडाप्रमाणे जपले आमची मातृदेवता निवारतली केवळ पितृदेवतेला वार्धक्याला करणारा शुभ मुहूर्त पाहून आमचा राज्याभिषेक झाला सप्त सिंधूंचे जलमच्या मस्तकी सिंचन झालं आणि तद्यापासून यमजा अभावते नाही जणाला अब निदान करण्याचं कार्य आम्ही आमच्या स्वजीवनात करू लागलो एवढंच नाही ओम अत्यानंद विरांतस्तर अनन्याश्वलाका चक्षुर्न मिलित विरम तस्मै श्री गुरवे नमः प्रत्येक माणसाचा जन्म हा नरपे अंधकारात झालेला असतो आणि त्याच नरपे अंधकाराचा राज करून ज्ञानाची रंजोत जर का प्रत्येक मानवाला स्वतःच्या जीवनाला प्रकाशित करायचे असेल तर भक्ती विनाने कोणताही मार्ग नाही आम्ही आमच्या जीवनात भक्तीचं आचरण केलं भक्ती आम्ही आमच्या जीवनात सतेज ठेवली आणि म्हणूनच त्या परमेश्वराच्या कृपा आशीर्वादानं हे राजविवाहाला प्राप्त झालं हे देवा अरे करता करविता तुयस निमित्त मात्र आम्ही आहोत देवा तुझ्या कृपेचा शिरत राह आणि आशीर्वादाचा भेद गवत माझ्या सवदीत पृष्ठभागी राहावा पृष्ठभागी राहावा पृष्ठभागी राहावा आज